ज्यासनी कुणाला लेकर व्यवसाय करायचा आहे बर त्यांनी तुमच्यापाशी आवर्जून यावं. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज 16 ऑक्टोबर आपल्या माझ्याबरोबर आपले फॅमिली मेंबर सुनील देशमुख आहेत आणि हे त्यांचे चिरंजीव आहेत ओंकार देशमुख. त्यांचा बारचं लायसन आज मिळालेलं आहे आणि यांचं गाव कानकात्रे ना? कानकात्रे. सांगा तुम्ही पण कानकात्रे. कानकात्रे तालुका खटाव. खटाव जिल्हा जिल्हा सातारा इथले आहेत. आणि बारचं नाव बळीराजा. बळीराजा या नावानं कानकात्रे तालुका खटाव जिल्हा सातारा यांचा बार आज रोजी मंजूर झालेला आहे. कसं झालं सर हा की आमच्या डोक्यात नव्हतं हे बारचं करायचं, हे काय डोक्यात नव्हतं. बार करायचंच डोक्यात नव्हतं. आधी पहिल्यांदा आम्ही रसाचा गाणं टाकला होता. पोरग्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएट आहे तुम्ही? हा. अरे वा, छान. पूर्ण झालं. नोकरी काय करायची नाही. नोकरी करायची नाही. वा, हा एक निर्णय चांगला आहे. शेती आपली 10 एकर शेती आहे. शेती बघत बघत काहीतरी धंदा करायचा हे डोक्यात होतं. बरं, म्हणून काय टाकलं? रसाचा गाणं पहिल्यांदा टाकलं. त्यानंतर परत तिथं नाश्त्याचं चालू केलं. अच्छा. परत त्याच्या डोक्यात आला आपण लेकरचा व्यवसाय चालू करूया, बार चालू करूया. म्हटलं नाही आपल्यापाशी एवढं भांडवल नाही. बर बर बर. त्यांनी तुमचा युट्यूबला हे बघितला, व्हिडिओ बघितला, मला दाखवला. अच्छा. आम्ही तुम्हाला भेटायसाठी इथं आलो. परत जाताना विचार आणखीन केला की आपल्याला काय तिकडे गेलं, घरी गेलं की असं व्हायचं की आपल्याला पेलायचं नाही. बर बर बर. आणि इथं तुमच्या पैसे आलं की तुम्ही 2 शब्द सांगितलं. बर. मला तरी असं वाटतंय की ज्यासनी कुणाला लेकर व्यवसाय करायचा आहे बर त्यांनी तुमच्यापाशी आवर्जून यावं. बर. मार्गदर्शन घ्यायचं म्हटलं नाही. माझी मानसिकता घरी गेलं की बदलायची. बर. हो, ते तुम्ही बोलला होता. मला घरी गेलं की वाटायचं नको आहे, बर, पैसे लय जातात, लय व्यापार लय आहे. हा. आणि तुमच्या पैसे आलं इथं तुम्ही मला जरा समजून सांगितलं हा की परत आणखी माझी मानसिकता व्हायची की आपण बार चालू करूया. ओके, हा. एक एनर्जी येत होती तुमच्या पैसे आलं की बाबा काय ना, उत्सुकता वाटायची. अच्छा. काय केलेलं चांगलंच आहे म्हणून. ओके ओके ओके. हे अशा हिशोबातनं केलं. त्याला बी आपलं सहकार्य यश आलं. हा. तुमचं सहकार्य मिळालं. यश आलं. आणि अजून एक सांगू इच्छितो, जर तुम्ही कधी मायनी पक्षी अभयारण्य बघायला गेला, मायनी पक्षी अभयारण्य बघायला गेला तर त्या अभयारण्यापासून हार्डली 1 ते 1.5 किलोमीटर असेल ना? 2 किलोमीटर आहे ती मायनी पक्षी अभयारण्य जे आहे, जिथं फ्लेमिंगो पक्षी येतात त्याच्यापासून हार्डली 2 किलोमीटरवर आता आपला नवीन बार चालू झालेला आहे. ओके, आपण अर्धा पेढा खाऊया. मी भरवतो तुम्हाला. नाही, आज आलाय त्यासाठी तोंड गोड करतात. एक तुमचं तोंड पहिल्यांदा गोड करूया. तुम्ही मला बरं.